बहुजन पॅंथर सेनेचे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष संतोषी होनमोरे यांनी पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमांना HIV/AIDS सारख्या महाभयंकर रोगाचे इंजेक्शन देण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे। अशा या नराधमांना समाजात जगताना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवू नये अथवा त्यांची गय करू नये, यासाठी त्यांना आपल्या केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून AIDS सारख्या महारोगाच्या खाणीत सोडावे। ज्या वेदना पीडित महिला सहन करतात त्याहूनही 1000 पटीने त्यांना त्या वेदनेची जाणीव झाली पाहिजे अथवा त्यांना नागरिकांच्या स्वाधीन करावे, जेणेकरून अशा नराधमांचा नायनाट होईल, अशा तीव्र शब्दात संतोषी होनमोरे यांनी जाहीर निषेध दर्शवत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे। जिल्हा अध्यक्ष संतोषी रवींद्र होनमोरे, बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने जे काय आज जगात किंवा भारतामध्ये किंवा जागोजागी जे मुलीवर बायकांच्यावर अत्याचार होतात त्याच्याबद्दल आम्ही आज निवेदनपत्र दिलं आहे। आम्हाला त्यांना चौकात मारणं किंवा हातपाय तोडणं किंवा त्यांना फाशी देणं ह्याच्यापेक्षा त्यांना अजून कुठल्या पद्धतीने शिक्षा कडक होता येईल तेवढं देणं गरजेचं आहे आणि आम्हाला छत्रपती शासन कायदा लागू होणे हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही मागणी केली आहे आणि ते काही पण करून अंमलात आणणं गरजेचं आहे। आज प्रांतांनी निवेदन दिले आम्ही, पण त्यांनी ते स्वीकारून आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त राहणं इतकंच आमची मागणी आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन जर हातपाय तोडले तर त्याच्या जखमा भरून येतील, नाही त्यापेक्षा त्याला फाशी दिली तर तो घडीभरात मरून जाणार आहे। जाळून मारलं तर तासाभरात तो मरून जाईल। पण ज्या आईबापाला त्या वेदना त्या मुलगीच्या होतात, त्या मुलगीला जोवर आईबाप आहेत तोवर त्याला त्यांची वेदना सुरू असणार आहे। तसंच त्या माणसाला नराधम आहे त्याला माझ्या वतीन तर मला वाटतं एक महिला म्हणून त्याला HIVचं इंजेक्शन देणं खूप महत्त्वाचं आहे। जसं आईबापाला त्रास होतो तसं त्याला पण जोवर आहे तो त्याला त्रास होणं गरजेचं आहे आणि बघणाऱ्याचा पण दृष्टिकोन झाला पाहिजे की बाबा ह्याने असं काहीतरी कृत्य केलं तर म्हणून त्याला HIVचं इंजेक्शन दिले गेले, पुढे समाज जाऊन त्याला स्वीकारणार नाही ना, त्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही। एवढं बोलून मी पॅंथर सेनेच्या वतीने आभार मानते।